फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवलाय। न्यूझीलंडला पराभूत करत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवली आहे। तब्बल 12 वर्षांनंतर भारताने पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवली। भारताने न्यूझीलंडवर 4 विकेट्स राखून विजय मिळवलाय। कर्णधार रोहित शर्माने 76 धावांची खेळी केली आहे। श्रेयस अय्यरने 48 धावा केल्या तर गोलंदाजांनीही चांगलीच कामगिरी करत न्यूझीलंडला 251 धावांवर रोखलंय। वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या। टीम इंडियाच्या विजयानंतर पश्चिम बंगालच्या सिलिगुडीत विजयी जल्लोष करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी एकत्र आले होते। जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे चाहते रस्त्यावर उतरलेत। भारताचा झेंडा हातात घेत तरुणांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताच्या विजयाचा जल्लोष केला। भारताच्या विजयानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जल्लोष करण्यात आलाय। डीजेच्या तालावर तरुणांनी ठेका धरलाय। सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारताच्या विजयाचा जल्लोष करण्यात आलाय। हातात तिरंगा झेंडा घेत जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल, तर लबाडी करून भाजपने सत्ता मिळवल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय। उभाटाच्या निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी अमित शहा आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला। गद्दारांनी शिवसेना अमित शहा असं नाव लावावं असा टोला ठाकरेंनी लगावला। विधानसभा निवडणुकीत आपण गाफील राहिलो, जागांच्या वादात आपलं काम लोकांपर्यंत पोहोचलं नाही। आता मात्र आपल्याला सत्ताधाऱ्यांची दांडी उडवायची आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना डिवचलंय। उद्धव ठाकरेंनी निर्धार मेळाव्यातून महापालिकेच्या तयारी लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिलेत। यावेळी बाळासाहेब ठाकरेंचं भाषण दाखवत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यात आलाय। आम्ही मोहन भागवतांचे फॉलोअर्स आहोत, ते जे करतात ते आम्ही करतो। मोहन भागवत प्रयागराजला गेले नाहीत तर मी कसा जाऊ, असा मिश्किल टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। कुंभमेळा संपला आहे, त्यामुळे त्यावर बोलणं योग्य नाहीये। जे गेले त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा, अशी भूमिका शिवसेना उभाटाचे नेते अंबादास दानवेंनी स्पष्ट केली। शिवसेनेला लागलेली गद्दारीची कीड आणि वाळवी नाहीशी करायची असेल तर आपल्याला बाहेर पडावं लागेल। शिवसेना ही गरुड पक्षासारखी आहे, ती जमिनीवर वाघ असते आणि झेप घेते तेव्हा गरुड पक्षी। पुन्हा आम्ही लढायला तयार आहोत, अशा शब्दात संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिलाय। काँग्रेसच्या सद्भावना रॅलीत हर्षवर्धन सपकाळांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला। औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीसांचं काम एकच आहे, अशी टीका त्यांनी केली आहे। भाजपचे द्वेष पसरवतात, स्वतःच्या पक्षाला मतं मिळवण्यासाठी रक्तमांसाचा भाजपने चिखल केलाय, असं सपकाळ म्हणाले। साताऱ्यात अजित पवारांनी काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। काँग्रेस प्रदेश सरचिटणीस उदयसिंग पाटील लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। या पक्षप्रवेशामुळे साताऱ्यात राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढणार आहे। महिलांनी आपल्या सुरक्षिततेसाठी पर्समध्ये मिरची पूड ठेवावी, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं होतं। दरम्यान आम्ही सरकार म्हणून महिलांच्या संरक्षणासाठी काहीच करू शकत नाही, हे अपयश गुलाबराव पाटलांनी मान्य केलंय का, असा सवाल रोहिणी खडसेंनी उपस्थित केलाय। तुमचं काय ते तुम्ही बघा, असं म्हणून गुलाबराव पाटील मोकळे झाले, अशी टीका खडसेंनी केली आहे। शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे। आमची थडगी बांधून विकासाचे मनोरे उभे करून तुम्ही ताजमहालात राहू नका, अशा शब्दात राजू शेट्टींनी सरकारवर निशाणा साधलाय। मिहान इथं पतंजलीच्या मोठ्या प्रकल्पाची सुरुवात करा, अशी विनंती रामदेव बाबांना केल्याची माहिती नितीन गडकरींनी दिली आहे। नवीन पद्धतीचं तंत्रज्ञान आणून शेतकऱ्यांना फायदा देण्यासाठी हा प्रकल्प सुरू झाला पाहिजे, असं गडकरी म्हणाले। औरंगजेबाची कबर आणि संभाजीनगर शहराचा कोणताही संबंध नाही, त्यामुळे औरंगजेबाची कबर काढली पाहिजे, अशी मागणी मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे। वादग्रस्त जागेवरील कबर खोदून ज्यांना ती पाहिजे असेल त्यांना द्यावी, असं शिरसाट म्हणाले। पेणमधील मूर्तिकारांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांची भेट घेतली आहे।
पीओपीच्या मूर्तीवर कोर्टानं घातलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली. तरुणांना रोजगार मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पुण्यातील मेट्रो ट्रॅकवर उतरून आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे मेट्रोची वाहतूक विस्कळीत झाली. पुणे मेट्रोवरील आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे. यावेळी आंदोलकांची धरपकड करत पोलिसांनी हुज्जत घालणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतलंय. बदलापुरात अमराठी बिल्डर विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. बदलापूरच्या भवानी हाईट्स या इमारतीतील शेकडो रहिवासी वर्षभरापासून पिण्याच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तक्रारीवरून ही बिल्डरने दखल न घेतल्यामुळे मनसेनं या बिल्डरला जाब विचारला. नंदुरबार जिल्ह्यासह धुळे जिल्ह्यातील दोंडाई आणि साक्रीमधील काही मंदिरांमध्ये लवकरच वस्त्रसंहिता लागू होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हा निर्णय घेण्यात आलाय. पुण्यातील येरवडा इथं अश्लील चाळे करणारा आरोपी भाग्येश ओसवालला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याच्यासाठी एका बॉक्समध्ये खाण्यासाठी पार्सल मागवलं होतं. यामध्ये कोल्ड कॉफी, बर्गर, कोल्ड्रिंक्स असे खाण्याचे पदार्थ होते. मात्र पोलिसांनी त्यांना हकलून लावलं. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी करण्याकरता सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नावाचा चुकीचा वापर केला जातोय. या विरोधात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीळ या गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले. सरसेनापती हंबीरराव मोहिते घराण्याची बदनामी थांबवा, अन्यथा मंत्रालयाबाहेर उपोषणाला बसू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. महेश गायकवाड यांना पत्राद्वारे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाडांचे नाव घेऊ नका, नाहीतर तुझा बाबा सिद्दीकी करू अशी धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी सीबीआय आणि उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती महेश गायकवाड यांनी दिली आहे. छत्तीसगडच्या सीमेवरील कवंडे या ठिकाणी 1000 पोलिसांनी एका दिवसात पोलीस ठाण्याची उभारणी केली आहे. माओवाद्यांची घेराबंदी करण्यासाठी हे पोलीस स्टेशन उभारण्यात आलंय. माओवाद्यांच्या आश्रयस्थळ असलेला हा भूभाग आता पोलिसांच्या ताब्यात आलाय. ॲडव्होकेट विजय भास्कर पाटील यांनी जिल्हा पेठ पोलिसांनी केलेल्या अटकेविरोधात संभाजीनगर खंडपीठात अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत कोर्टानं सर्वांना नोटीस बजावली आहे. जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या जुन्या वाद प्रकरणात पाटील यांना अटक करण्यात आली होती. ही अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप पाटील यांनी केलाय. इंदापुरात सर्व समाज बांधवांच्या वतीनं सरपंच संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय आणि मुलगी वैभवी देशमुखही उपस्थित होत्या. आरोपींना कडक शासन व्हावं, आमच्यावर जी वेळ आली ती कोणावरही येऊ नये अशा भावना वैभवीने व्यक्त केल्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला 3 महिने पूर्ण झाले तरी सरकार अजूनही कुटुंबियांच्या भावनेशी खेळत आहे अशी टीका मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केली आहे. धनंजय मुंडेंचा 4 महिन्यांचा सीडीआर तपासावा असं जरांगे म्हणाले. बारामतीत संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात योगेंद्र पवारांनी आपल्या कुटुंबासह सहभाग घेतला. सोलापूरच्या सांगोल्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवत आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी बंद पुकारण्यात आला होता. संतोष देशमुखांच्या हत्येला तब्बल 3 महिने उलटलेत तरीही मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. या प्रकरणी वैभवी देशमुख हिनं संताप व्यक्त केलाय. एका दलित व्यक्तीला वाचवायला गेल्यामुळे माझ्या वडिलांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. मदत करणं हा गुन्हा आहे का असा सवालही तिनं विचारलाय. तर आमच्याकडे पुरावे आहेत, मात्र सरकारचे डोळे कधी उघडणार असा सवालही वैभवीनं विचारलाय. आम्हाला न्याय हवाय. आम्ही मागील 3 महिन्यांपासून न्याय मागतोय. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे न्यायाची भीक मागतोय, मात्र अजूनही आम्हाला न्याय मिळालेला नाहीये अशी खंत धनंजय देशमुखांनी व्यक्त केली आहे. तर वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार आहे, त्याच्या सांगण्यावरून मारहाण आणि हत्या करण्यात आली असा आरोपही धनंजय देशमुखांनी केलाय. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. यावेळी कुटुंबातील सदस्यांसोबत संवाद साधत भुजबळांनी त्यांचं सांत्वन केलंय.
सतीश भोसले उर्फ खोक्या हा शिरूरमध्ये वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून राहत असल्याची माहिती समोर आली आहे। अनेक दिवसांपासून कुटुंबांचे वास्तव्य असताना वनविभागाने कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांनी जसा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तसाच सुरेश धस यांचाही राजीनामा घ्यावा। धसांमध्ये नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केली। शिरूरमधील जनआक्रोश मोर्चामध्ये पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख सहभागी झालेत। यावेळी सतीश भोसलेला अटक करण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी शिरूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं। खोक्याला सुरेश धस यांनीच फरार केलाय। सुरेश धस यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे, त्यामुळे खोक्याचाही जीवाला धोका आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी बाळासाहेब लटपटे यांनी केलाय। कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावर राज ठाकरेंनी भाष्य केलंय। आपल्या देशातील एकही नदी स्वच्छ नाही, मग कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारलाय। आताच कोरोना गेलाय, श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही, अंधश्रद्धेतून जरा बाहेर पडा असं राज ठाकरे म्हणाले। राज ठाकरेंच्या कुंभमेळ्याबाबतच्या विधानानंतर मंत्री गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली आहे। कुंभमेळ्यात स्नान करणं ही अंधश्रद्धा नसून आपली धार्मिक परंपरा असल्याचं प्रत्युत्तर गिरीश महाजनांनी दिले। राजकारण्यांनी महाराष्ट्राचा चिखल केलाय, एकमेकांमध्ये वाद लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी टीका राज ठाकरेंनी केली। सोशल मीडियातून टाळकी भडकवण्याचं काम सुरू आहे असं राज ठाकरे म्हणाले। मनसेतील माणसं एकत्र कशी राहतात हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे। राजकीय फेरीवाले आपल्या पक्षात नाहीत, आपल्याला राजकीय फेरीवाले उभे करायचे नाहीत, आपण खणखणीत दुकान बांधू असं म्हणत राज ठाकरेंनी इतर पक्षांवर हल्लाबोल केलाय। पक्षातील प्रत्येकाचं काम 15 दिवसांनी तपासलं जाणार, कामाला दिरंगाई केल्यास पदावर ठेवणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलाय। महिला दिन सर्वात मोठा दिवस आहे, कारण तो 8 मार्चला सुरू होतो आणि पुढच्या वर्षी 7 मार्चला संपतो। हा महिला दिन खरं तर जिजाऊ साहेबांच्या नावानं ओळखला पाहिजे अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे। अकोल्याच्या तापमानात 24 तासात 3 अंशांची वाढ होत पारा 39.5 अंशांवर गेलाय। वाढत्या उन्हामुळे अकोलकर हैराण झालेत। पालघरच्या तारापूर जवळील कुडेंच्या तलावात हजारो मृत माशांचा खच आढळून आला। एमआयडीसी कंपन्यांमधील केमिकलयुक्त पाणी तलावात सोडल्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात अजिंठा फार्मसीजवळ एका 4 वर्षीय मुलीचं डोकं मेन गेटच्या ग्रिलमध्ये अडकलं होतं। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत संबंधित मुलीची सुखरूप सुटका केली। जळगाव जिल्ह्याचे तापमान 10 मार्च नंतर 40 अंशांच्या घरात जाण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय। कराडच्या ऐतिहासिक वसंतगड किल्ल्यावर 8 दिवसात दुसऱ्यांदा वणवा लावण्यात आलाय। या वणव्यात शेकडो झाडं जळून खाक झाली आहेत। वणवा लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे, मात्र याकडे वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। अकोल्यात विना परवाना चिकन मटणाची विक्री करणाऱ्या दुकानांवर सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करण्यात आली आहे। विविध भागात अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या दुकानांवर महापालिकेनं हातोडा फिरवलाय। गुहागरच्या जाणवळे गावात कावीळचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलाय। दूषित पाण्यामुळे गावकऱ्यांना कावीळ होत असल्याची माहिती आहे। गावातील शृंगारतळी बाजारपेठेतून येणारं सांडपाणी जलस्रोतांमध्ये मिसळत असल्यामुळे गावाला दूषित पाण्याचा पुरवठा होतोय। वाशिम जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी 5.66 मीटरनं घटली आहे। भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे। भूजल पातळी घटल्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे। बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडला असल्याचं चित्र दिसून आलंय। याशिवाय प्रतिबंधित गुटख्याच्या पुड्या ही परिसरात आढळून आल्यात। या परिस्थितीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येतंय। जळगावच्या पारोळा तालुक्यातील चोरवड टिटवी महिंदळे
भोंडण या गावातील शेतकरी जलसंकटात सापडलेत। त्यामुळे मका, गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा यांसारख्या रब्बी पिकं पाण्याआधीच करपलीत। त्यामुळे गिरणी कॅनलद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत 60 ते 70 टन कलिंगडाची आवक झाली आहे। मात्र शेतकऱ्यांना कलिंगड केवळ 6 ते 12 रुपये दराने विकावं लागत असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। टिटवाळ्यात जागतिक महिला दिनानिमित्त जीवनदीप महाविद्यालय आणि जीवनदीप फाउंडेशनच्या वतीनं महिला सन्मान मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये 500 अधिक महिलांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। यंदाचं स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे। हिंगोलीच्या वसमतमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं शौर्य पथसंचलन करण्यात आलं। या पथसंचलनात स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। जेजुरीच्या खंडोबाला द्राक्षांची सजावट करण्यात आली आहे। रविवारच्या सुट्टीनिमित्त भाविकांनी जेजुरी गडावर दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। दरम्यान मंडणगड इथं जामखाता देवीची पालखी रायगडमधील हरिहरेश्वर येथील शंकर मंदिरात भेटीसाठी आली। यावेळी खांद्यावर पालखी घेऊन भाविकांनी ठेका धरला। दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली।